एक्झॅक्टली कसं येऊन पोहोचलाय ते सांगितलेलं आहे विस्तृतपणे, पण त्याबरोबरीनं तरीसुद्धा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न शिल्लक आहे आणि तो प्रश्न का शिल्लक आहे त्याची आपण मीमांसा आता करणार आहोत. आपल्यासोबत अजय बोरस्ते सुद्धा आहेत. अजय बोरस्ते, नाशिकचा काय अनुभव होता? नाशिकमध्ये LBT ज्यावेळेला लागू करण्यात आलं त्याच्या आधीची परिस्थिती आणि त्यानंतरची परिस्थिती आणि आत्ताचा व्यापाऱ्यांचा, आपण राजकारण कदाचित थोडंसं बाजूला ठेवूया, विरोधी पक्ष म्हणून तुमचा सत्ताधारीला विरोध असणार आणि त्यातनं कदाचित तुमची काहीतरी भूमिका असणार आहे, पण तुमचं वैयक्तिक मत काय? नाशिकमधला LBTचा अनुभव काय होता तुमचा? नाही, मुळात कुठली आर्थिक व्यवस्था, ती जकात असेल अथवा ज्याला आपण म्हणतो LBT असेल, हा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थाचा आर्थिक कणा आहे. आणि जेव्हा LBT ही सरकारकडनं लादली गेली तेव्हा हेच सगळे व्यापारी म्हणत होते की आम्हाला जकातीऐवजी LBT पाहिजे. पण तेव्हा सुद्धा मला आजही आठवतं, सभागृहात आम्ही सांगितलं होतं की LBT म्हणजे सरळ सरळ खऱ्या अर्थानं इन्स्पेक्टर राज आहे. त्याचं कारण असं आहे की 29,000 लोकांचं रजिस्ट्रेशन नाशिकमध्ये झालेलं आहे. लक्षात घ्या, LBT साठी जी जकात काही लोकांकडनं वसूल व्हायची, ह्या LBTच्या अंडर 29,000 लोक आली आहेत. त्याच्या जाचकाठी असतील, त्यांच्या रजिस्ट्रेशन असेल, यात LBT भरणारी लोक ही 10-12 हजार लोक, 10-12 हजारच्या आसपासच आहेत. LBTचं कलेक्शन पण चांगलं आहे. मी तुम्हाला हे म्हणणार नाही की 661 ते 665 कोटी रुपये LBTच्या माध्यमातून जमा झालेले आहेत, परंतु किती लोकांपर्यंत आणि किती लोकांना ह्या सर्व रजिस्ट्रेशन करावं लागलं, किती ह्या ज्या जाचक अटी ज्या होत्या, अथवा ज्याला आपण म्हणतो की खऱ्या अर्थाने इन्स्पेक्टर राज, की प्रत्येक जण तिकडे जाणार, त्याचं रजिस्ट्रेशन, त्याच्या सर्व गोष्टी, आणि यामुळं खऱ्या अर्थानं व्यापारी कंटाळला. मला असं वाटतं की आमचं साधारण जर आपण बघितलं तरी 30-35 कोटीचा गॅप आहे. म्हणजे कशात? आमचं ऑक्ट्रायचं टार्गेट आणि LBT मध्ये. परंतु अमाऊंट महत्वाची नाहीये, याच्यामध्ये किती लोकांना हा जाच होतोय हा महत्वाचा आहे, आणि त्यातून हे आंदोलन सुरू झालंय असं मला म्हणायचं. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की त्या जाचातून आंदोलन सुरू झालेलं आहे. भाई जगताप, तुमची काय भूमिका आहे? कारण अलीकडच्या काळामध्ये खरं तर जसं आता मगाशी सुनील माळींनी सुद्धा अत्यंत विस्तृतपणे ही सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे, कशा प्रकारे खरं व्यापाऱ्यांनी सुद्धा अलीकडे मान्य केलं होतं LBTच्या संदर्भामध्ये, आणि नंतर आता पुन्हा एकदा व्यापाऱ्यांच्या काही तक्रारी आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण तुमच्या बाजूनी, सरकारच्या बाजूनी? मला वाटतं मतदार, आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की राज्यातला जो हा होता, ऑक्ट्राय होता, काही कर प्रणाली ही कालबाह्य झालेली आहे. त्यातला ऑक्ट्राय हा एक प्रकार आहे. आणि 1999 साली आपण तसा एक निर्णय केला की बाबा राज्यातनं टप्प्याटप्प्याने आपण ऑक्ट्राय काढून टाकू आणि नवीन कर प्रणाली आहे ती आपण अंमलात आणू. म्हणजे आता आपले मित्र ज्या माळी जसे म्हणाले ते, हे काय आकाशातनं पडलेला हा कर नाही. एका कराचा पर्याय चांगला पर्याय अशा दृष्टीने त्याचा विश्लेषण होऊ शकेल. आणि घटनेच्या 74वी जी घटना दुरुस्ती आहे त्याला अनुसरून ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या स्वायत्तताला कुठेही बाधा येता कामा नये. कारण असं जर उद्या झालं तर मग अनेक अडचणी तयार होतील, कारण त्या घटनाबाह्य राहतील. म्हणून मुळात हे समजणं गरजेचं आहे की एखादा नवीन कर आपण ज्या ज्या वेळेला इंट्रोड्यूस करतो, कुठेही राज्यात असेल देशात असेल, तर त्याच्यामधले समज कमी आणि गैरसमज जास्त असं होतं. पण मला या बाबतीत आश्चर्य का वाटतंय की 2010 पासून घेतलेला हा निर्णय 2013 पर्यंत, अगदी कालपर्यंत पुणे असेल, अकोला असेल वगैरे त्या महानगरपालिकांमध्ये जो, आणि आता माझ्या माहितीप्रमाणे इथे नाशिकचे हे बसलेले आहेत अजयजी जे आहेत बोरस्ते, ह्या सगळे जेव्हा लागू झाले त्याचे जे परिणाम आहेत किंवा त्याच्यापासून जो काही हे आहे तो आपल्या समोर आहे. आता व्यापाऱ्यांचं असं म्हणणं की त्याचा काहीतरी जाच आहे वगैरे वगैरे, हे सगळं त्याच्यावर चर्चा होऊ शकेल, त्याच्यावर मार्ग सुद्धा निघू शकतील, याच्या अगोदर झालेला आहे. आणि म्हणून की LBT नकोच हा जो काही विषय आहे हा मला कित्येक वेळेला, मला सुद्धा एक नागरिक म्हणून सुद्धा मला आश्चर्य वाटतं. त्याचं कारण असं आहे की जिथे यशस्वीरित्या तो चालू आहे, नगरपालिकांमध्ये तो यशस्वीरित्या चालू आहे, महानगरपालिकांमध्ये तो यशस्वीरित्या चालू आहे. माळी साहेब म्हणाले त्याप्रमाणे तो क वर्ग असतील, ड वर्ग असतील, किंवा मग आता महानगरपालिका आपण टप्प्याटप्प्याने आलेलो आहोत, लक्षात घ्या. आणि म्हणून LBTला जो काही
याच्यामध्ये जो यांनी बोरस्तेनी जो उल्लेख केला की एक ह्याचं राज्य ज्याला आपण इन्स्पेक्टर राज्य म्हणतो, ह्याच्यावर पर्याय असू शकतो, याच्यावर आपल्याला काही बंधनं करता येत नाही, ते महानगरपालिकेला अधिकार आहेत ते आपण लक्षात घ्या. आणि म्हणून एलबीटीच्या बाबतीमध्ये जर समज गैरसमज असतील तर ते दूर व्हावेत याच्यासाठी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाणांनी 10 जूनला एक बैठक घेतली होती आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकेचे महापौरांना बोलवलं होतं आणि ह्याची अगदी खूप चर्चा झाली, सांगोपांग चर्चा झाली. आणि मग असं ठरवण्यात आलं की आपण एकतर जुनी कर प्रणाली आपल्याला दूर करायची आहे, नवी कर प्रणाली आपण अंगीकृत केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही सुधारणा असतील तर त्याच्यावर चर्चा होऊ शकेल. प्रश्न राहिला मुंबईचा, तर मुंबईच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं महापौरांनी जर समजा ह्याच्याबरोबर व्यापाऱ्यांबरोबर चर्चा जर काही मार्ग सुचवला तर तो त्याचा विचार केला जाईल. परंतु जो मार्ग म्हणजे थोडंसं एक अर्धा मिनिट थोडंसं लागेल माझ्याकडनं, कारण महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण काय झालं की ह्याची सुस्पष्टता यावी या दृष्टीने मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय की एक विचार असा आला की वॅट मध्ये काहीतरी वाढ करून आपण हे करूया. तर तसं नाही करता येणार. त्याचं कारण असं आहे, वॅट हा सर्व राज्यभर आहे, लक्षात ठेवा. तो फक्त महानगरपालिकेच्या याच्यामध्ये किंवा नगरपालिकेच्या याच्यामध्ये नाही, तो संपूर्ण राज्यात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॅट मध्ये जर समजा उद्या आपण एखादी गोष्ट जर हे केली तर त्याचा भुर्दंड याच्या राज्यातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या नागरिकांवर पडणार आहे, जो की हे अन्यायकारक होईल. दुसरं महत्वाचं, अति महत्वाचं, की वॅट हा राज्य सरकारचा कर आहे आणि तो राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होतो. उद्या तो राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होऊन मग राज्य सरकारने त्याच्या ह्याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद करायची आणि जेव्हा वाटेल तेव्हा त्यांना तो हे करायचं. म्हणजे त्याची जी स्वायत्ता जी आहे, जी 74व्या घटना कलमाप्रमाणे जे बदलाप्रमाणे जी स्थानिक स्वराज्य संस्थेची स्वायत्ता आहे ती निघून जाईल आणि त्याला कुठेतरी एक प्रश्नचिन्ह तयार होईल. आणि म्हणून याच्याकडे आपण डोळस दृष्टीने पाहिलं पाहिजे, त्याच्यातल्या अडचणी दूर करायला पाहिजेत, याबद्दल दुमत नाही. त्या जे बोरस्ते म्हणाले की इन्स्पेक्टर राज आहे, इन्स्पेक्टर राज आपण आहोत ना. तुम्ही त्या याच्यामध्ये सभागृहामध्ये सभागृह सर्वोच्च आहे, त्या सभागृहामध्ये तुम्ही जे काही कायदे बनवता किंवा जे कायदे बनवण्यासाठी ज्या रेकमेंडेशन करता त्या लोकशाहीच्या चौकटीतल्या आहेत. त्यामुळे हे जे इन्स्पेक्टर राज आहे ते चालणार नाही. फक्त आपण त्याच्याकडे डोळसपणे नक्की हे इन्स्पेक्टर राज का आहे आणि कशामुळे त्याचा जाच होतोय हेही आपण विचारणार आहोत. आपल्यासोबत संपूर्ण व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, वरिष्ठ प्रतिनिधी आहेत त्यांचे. पण पुन्हा एकदा सुनील मळी, तुम्हाला मला विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण आता ह्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे, तुम्ही मगाशी म्हटलात की एलबीटी शिवाय पर्याय नाही आहे कारण एलबीटी ह्या टप्प्यावरती येऊन पोहोचले. पण सरते शेवटी जो त्यातला एंड युजर आहे, जो प्रत्यक्षात त्रास कदाचित त्यांना सहन होतोय, असे जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांना जर का मान्यच नसेल हा एलबीटी, तर येणारा जो काही काळ असेल त्या येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आंदोलनं, पुन्हा एकदा आपण जे वातावरण बघितलं अशा प्रकारची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटत नाही का की मोठं नुकसान होत आहे? एलबीटीच्या प्रश्नावरती सरकारने थेट नेमकं असं काही करणं नजीकच्या काळामध्ये अपेक्षित आहे? आत्ता जे भाई जगताप म्हणाले तर त्यातला मला सगळ्यात सुरुवातीला एक मत नोंदवायचं आहे आणि मग आपण जो प्रश्न विचारला त्याकडे जायचंय. व्यापारी हा समाजातला अत्यंत आवश्यक, अत्यंत जबाबदार असा घटक आहे. व्यापारी या घटकाला, व्यापारी या वर्गाला जे जे अडचणी येतात त्या अडचणी सोडवणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. ही गोष्ट खरी आहे. म्हणजे इथं मत मांडत असताना व्यापाऱ्यांच्या विरोधातली काही मतं मांडतोय, एकतर्फी मतं मांडतोय असा समज व्यापाऱ्यांनी करून घेऊ नये. हे सगळं सांगून मला मुद्दा असा आपण जो विचारलात की त्यामध्ये हे सगळं होत असताना व्यापाऱ्यांच्या अडचणी किंवा व्यापाऱ्यांचा त्रास कसा दूर होईल, त्यांनी परत आंदोलन केलं तर काय होईल. एक मुद्दा असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षानं या प्रश्नी एलबीटी आम्ही हटवू अशा प्रकारचं आश्वासन व्यापाऱ्यांना दिलं होतं. लोकसभेचा निवडणुकीचा निकाल आपल्या पुढे आहे, राज्यसभेची, विधानसभेची निवडणूक आता पुढे येते आहे. महाराष्ट्रातलं सरकार
म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचं सरकार जे आहे, हे सरकार या प्रश्नी आपण या सरकारची कोंडी करू अशा प्रकारची शक्यता लक्षात घेऊन हे आंदोलन पुन्हा येतंय का काय अशा प्रकारचा आपल्याला एक शक्यता वाटू लागली. या परिस्थितीमध्ये सरकारनं जर आपली कोंडी होणार किंवा आता या निवडणुकीचा निकाल सुद्धा काँग्रेसच्या लोकसभेप्रमाणे लागू नये यासाठी सरकार निर्णय घेईल, एलबीटी दूर करून मोकळं होईल अशा प्रकारची शक्यता इथे दिसू लागली आहे. यामध्ये व्यापाऱ्यांच्या अडचणी तर दूर करणं आवश्यक आहेच, पण व्यापाऱ्यांच्या अडचणी दूर करत असताना एलबीटी बाबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक तो आहे, तो म्हणजे व्यापक जनहिताचा. व्यापक जनहित नेमकं काय आहे? आता जगतापांनी जे सांगितलं की स्वायत्तता, नागरी सुविधा पुरवणं हे काम महापालिकांचं आहे. आपल्या राज्यात 26 महापालिका आहेत. या 26 महापालिकांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी उत्पन्नाचा ठोस मार्ग असणं आवश्यक आहे. आणि एलबीटी किंवा जकात किंवा तत्सम कोणताही कर हा महापालिकांच्या किंवा या शहरवासियांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा कर आहे. त्यामुळे हा कर, या कराला पर्याय काय याच्यावर चर्चा होऊ शकेल, पण हा करच नको अशा प्रकारची चर्चा होऊ शकणार नाही. एकच फक्त मुद्दा त्यात मांडतो की व्यापाऱ्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी दूर करण्याचा सरकारनं वेळोवेळी प्रयत्न केलाय. म्हणजे एलबीटी कायदा 2009 मध्ये आला, त्यावेळेस व्यापाऱ्यांची चर्चा झाली. एप्रिल मे मध्ये ज्यावेळेस आंदोलन झालं त्यात अनेक ज्या मागण्या मान्य केल्या, त्यात एलबीटीची मुळातली उलाढालाची मर्यादा जी होती, एलबीटी रजिस्ट्रेशनची, नोंदणीची, ती 1 लाखाची होती, ती 5 लाखावर नेली. आता ती गेल्या बजेटमध्ये मला वाटतं भाई सांगतील की 10 लाखांवर नेलेली आहे. रिटर्न एकदाच भरण्याची सवलत व्यापाऱ्यांना दिली गेली. 10 लाखावर ज्यांची उलाढाल असेल त्यांना एक रकमी कर भरण्याची मुभा दिली. पेनल्टी निम्मी केली. व्याजाचा दर उतरवला. परदेशात जर माल पाठवला तर त्याची माफी दिली. रेटचं सुसूत्रीकरण केलं, त्या दरांचं सुसूत्रीकरण केलं. महापालिकेला व्यापाऱ्यांची तपासणी करण्याचा जो अधिकार होता तो अधिकार शासनाच्या परवानगीनेच ती तपासणी करता येईल अशा प्रकारे परिवर्तित केला, बदलला गेला. या सगळ्या मागण्या मान्य केल्या असूनही याही पुढे जर व्यापाऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्याच्यावर चर्चा करता येईल. परंतु व्यापारी सुद्धा हे नागरिक आहेत, महापालिकांचे नागरिक आहेत. या नागरिकांना, त्यांना सुद्धा रस्ते लागणार आहेत, त्यांना सुद्धा विजेची सोय लागणार आहे, त्यांना सुद्धा पाणी लागणार आहेत, त्यांना सुद्धा गटार योजना लागणार आहेत. या नागरिक या दृष्टीनं सुद्धा या महापालिकांना जगवणं हे आवश्यक आहे. आणि हे जगवत असताना आपण जे इतर पर्याय सांगितले त्या पर्यायांपेक्षा तज्ज्ञांनी, सर्व समाजाच्या घटकांनी डोळसपणे स्वीकारलेला जी कर पद्धती आहे ती कर पद्धतीच अंमलात ठेवणं किंवा याला जर पर्याय आणायचा तर तितकाच समर्थ अभ्यास करून तितकी योग्य प्रणाली, महापालिकेची स्वायत्तता कुठेही धोक्यात आणून न देता स्वीकारणं योग्य ठरेल असं वाटतं. नक्की तुम्ही अगदी विस्तृत